श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवान ठरशील. कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल. कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल. पण काळजी करू नका, लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. चुकीच्या गोष्टी मागे धावू नका, कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल. तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज असेल त्यांना हा माझा संदेश शेअर कर. भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. जेव्हा माणसांच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत पण बदलते. शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नसते आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षाही नाही. आयुष्यात पडलेली प्रश्न पाहता पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. मार्ग सापडेल नाही सापडेल आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक योग्य कर्म आहे. जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होत असते. ह्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा. साथ द्यायला स्वामी आहेत ना. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कधीच बंद होत नाही. कायम तो उघडा असतो आपल्या भक्तांसाठी. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी. मी काळ ही होतो, आजही आहे, उद्याही असेल. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. त्यामुळं संकटांना सामोरे जा. संकटावरती मात करा आणि पुढं जा. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. परिस्थिती कुठलीही असो, तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे. स्वामींवरती विश्वास असला पाहिजे. स्वामी तुमच्या प्रत्येक दुःखाला दूर करतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला दैवत्व येते. त्यामुळं तुम्ही श्रद्धा ठेवा. श्रद्धेशिवाय काहीच साध्य होत नाही. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. त्यामुळं तुम्ही सावध राहिलं पाहिजे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. त्यांच्याशी लढत राहा, सामोरे जा, समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. असे स्वामी समर्थ सांगतात. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यातील मीपणा ओळखला पाहिजे.
सतत स्वामी समर्थावरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. त्यामुळे आपण सर्व चिंता स्वामींवरती सोडून पुढे जायला हवे. श्री स्वामी समर्थ यांची निष्ठा ठेवून त्यांची सेवा केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ आपल्या वाक्यामध्ये सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी असतात. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. नामावर प्रेम करणे म्हणजेच स्वामींवरती प्रेम करणे. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतात स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन असे स्वामी समर्थ सांगतात. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नाव ठेवेल तर थांबायचं नसतं. आपल्याला आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवरती लक्ष ठेवा, त्यांच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तू सोचा नहीं. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावर अस्ता उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळं परिस्थिती कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचा करावा. कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही.